नमस्कार, मी डॉक्टर जगन्नाथ पाटील. आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आजचा विषय आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस प्रमुख पदाधिकारी यांनी आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दिल्लीमध्ये एका कार्यक्रमामध्ये आपल्या भाषणामध्ये असा विचार मांडला, सोशलिझम आणि सेक्युलरिझम, सेक्युलर आणि सोशलिस्ट, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे दोन शब्द घटनेतून काढून टाकले पाहिजेत, यावर विचार व्हावा. पुढे ते असं म्हणाले की आणीबाणीच्या काळामध्ये जेव्हा की संसद अस्तित्वात नव्हती, मौलिक अधिकार नव्हते, अशा काळामध्ये विरोधी पक्ष अस्तित्वात नव्हता, अशा काळात घटनेच्या प्रिॲम्बलमध्ये हे दोन शब्द घालण्यात आले. आणि पुढे ते असं म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, तयार केली, त्याच्यामध्ये हे शब्द नव्हते आणि यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असं पुढे होसबाळे यांनी सांगितलं. आणि याच्यावर पूर्ण देशामध्ये चर्चा चालू झाली की आता संघाने ही मागणी केली आहे, अधिकृत व्यक्तींनी असं म्हणलेलं आहे. आणि मग त्यांनी असा विषय मांडून चर्चा सुरुवात केली की भारत हा धर्मनिरपेक्ष आहे का नाही, यावर अनेक विचार, मतांतर, चर्चा चालू झाली देशामध्ये. आता देशामध्ये ही चर्चा चालू असताना हे दोन शब्द घटनेमध्ये समाविष्ट केले आणीबाणीच्या काळात इंदिराजींनी. त्याच्यामुळं भारत समाजवादी झाला का, भारत धर्मनिरपेक्ष झाला का, तर मुळीच नाही. हे शब्द घटनेत असो अथवा नसो, भारत हा मुळामध्ये समाजवाद मानणारा भारतातील जनता धर्मनिरपेक्षच होती. या दोन शब्दामुळं ते धर्मनिरपेक्ष झाले आणि या दोन शब्द घातल्यामुळं धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद भारतात आला, असं मुळीच नव्हतं. पण भारतातल्या जनतेला हा सगळ्यात महत्त्वाचा विषय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तयार करताना हे शब्द घातले नव्हते. उलट हे शब्द घालण्याचा आग्रह जेव्हा समितीच्या इतर सदस्यांनी केला, तेव्हा त्याने असं एका ठिकाणी म्हणलेलं आहे की भारतातल्या पुढील तरुण पिढीला त्यांचे विचार निश्चित करण्याची संधी आपण दिली पाहिजे. त्यांच्यावर आपण आपले विचार लादण्याची गरज नाही, त्यांचे विचार त्यांना निश्चित करू द्या. आता या दोन शब्दाचा सुरुवात कशी झाली? भारतातले लोक समाजवाद मानणारे होते, पण गांधीचा समाजवाद मानणारे होते, म्हणजे देव, धर्म, प्रार्थना हे सगळं मानणारे. नेहरूचा समाजवाद हा वेस्टर्न समाजवाद होता, देव मानायचं नाही, धर्म मानायचं नाही, साधारण डाव्या विचाराकडे झुकणारा. त्याच्यामुळं समाजवादामध्ये मी स्वतः हे दोन भाग पाडलेले आहेत, गांधीजींचा समाजवाद, महात्माजींचा आणि नेहरूजींचा. तर महात्माजींचा समाजवाद भारतातल्या जनतेला मान्य होता आणि तो ग्रामीण भागाकडे जाणं, श्रीमंत आणि गरिबाची दरी कमी होणं, तर हे भारतामध्ये मान्य होतं. आता त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे शब्द घातले नसताना इंदिराजींनी ते का घातले? तर साधारण रशियाच्या दबावाखाली हे शब्द समाजवाद वगैरे घातलेत, कारण रशियाची इच्छा होती की सगळीकडं डाव्या विचाराकडे झुकणारा समाजवाद सगळ्या देशामध्ये आणायचा. अगदी इराणमध्ये सुद्धा त्यांनी प्रयत्न केला की समाजवाद आणावा आणि हा समाजवाद डाव्या बाजूला झुकणारा असा होता. भारतात ते यशस्वी झाले समाजवाद आणण्याच्या दृष्टीनं, परंतु संपूर्ण भारताची ओळखच बाहेर हिंदुस्थान म्हणून आहे, बहुसंख्य हिंदू राहतात म्हणून आहे. आणि त्यामुळं आपण कुठलेही शब्द घातले किंवा काढले तरी धर्माच्या आधारावर जेव्हा फाळणी झाली तेव्हापासून भारताला हिंदुस्थान म्हणून ओळखलं जातं आणि पाकिस्तानला इस्लामी राष्ट्र म्हणून ओळखलं जातं. बांगलादेशाला त्यावेळेसच्या अखंड भारतातलाच एक भाग इस्लामी देश म्हणून ओळखलं जातं. एखादा शब्द घातल्यामुळं माणसाची मनोवृत्ती नाही बदलत. तुम्ही सेक्युलर शब्द घातला, समाजवाद शब्द घातला आणि आपण लगेच सेक्युलर झालो, समाजवाद झाला, असं होत नाही. आणि त्यामुळं म्हणजे दत्तात्रय होसबाळे यांनी जी मागणी केली की विचार करावा, तर विचार करायला हरकत नाही.
धर्मनिरपेक्ष आणि सेक्युलर हे दोन शब्द, धर्मनिरपेक्ष सेक्युलर आणि समाजवाद सोशलिझम हे दोन शब्द काढण्यासाठी लोकांनी प्रयत्न केले नाहीत असं भुजबळ यांचं मत आहे आणि हे प्रयत्न करण्याची गरज आहे असंही ते पुढे म्हणतात. ते पुढे असं म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच या दोन शब्दाला मान्यता दिली नव्हती आणि म्हणून हे शब्द आता वगळण्याची गरज आहे, काढण्याची गरज आहे आणि त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं त्यांचं जे मत आहे या मताशी मी सहमत आहे. आपण सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.